नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. नारळी पौर्णिमा म्हटली की या सणाची कोकणात जय्यत तयारी सुरू होते. 2 महिने बंद असलेली मासेमारी आणि समुद्र किनाऱ्यावर विसावलेल्या बोटी पुन्हा समुद्रात झेप घेण्यासाठी सज्ज असतात. या दिवशी कोळी समाज आपल्या विसावलेल्या बोटींना रंगकाम करून तिची पूजा करतात आणि दर्याला नारळ अर्पण करून या बोटी समुद्रात खेचतात. हा दिवस त्यांच्यासाठी दिवाळी पहाट सारखा मानला जातो. तसं सांगायचं झालं तर आमची सर्वच लोक ह्या सणासाठी उत्सुकलेली असतात, आतुरलेली असतात आणि हा सण साजरा करण्यासाठी सर्वजण सकाळपासूनच पूर्ण तयारीला लागलेले असतात. संध्याकाळ झाल्यानंतर सर्वजण म्हणजे एक आमचा समाज अध्यक्ष असतं, त्यांच्या ओटीवरनं आमचा मानाच्या नारळाची पूजा करून तिथून आमची मिरवणूक निघते आणि मग ती समुद्रामध्ये तिथे गेल्यानंतर आम्ही तिथे नाचगाणं वगैरे करून त्याच्यानंतर पूजा अर्चा करून आरती करून समुद्रामध्ये नारळ विसर्जन करतो. आणि विसर्जन करत असताना त्या दर्याराजाला आम्ही आमचं एकच मागणं सांगत असतो की इथून पुढे तू आता जरा 2 पावलं मागे जा, शांत हो आणि आम्हाला मासेमारी करायला एक आधार दे, जेणेकरून आमची रोजीरोटी कायमची चालू राहील आणि जेणेकरून आमचे सर्व गोरगरीब जनता आहे ती त्या मासेमारीवरती स्वतःचा उदरनिर्वाह चालवत राहील. कारण कसं आहे, आमची काय दुसरी शेती नाही, समुद्रातली मच्छी हीच आमची शेती असते. आणि काही लोक आम्हाला बोलतात की ह्यांची मच्छी म्हटल्यानंतर अंगाला वास मारल्यानंतर काही लोक शी तू करतात, पण आम्ही असं समजतो की हीच आपली रोजीरोटी आहे आणि त्याच ह्याच्यावरती आम्ही सर्व आमचा जीवन निर्वाह चालत असतो, जीवन जगत असतो. त्याच्यानंतर आम्ही असं समजतो की बाबा हा आपला पापाचा धंदा नाही, तर हा आपल्या बापाचा धंदा आहे आणि समुद्र हा आमचा बाप आहे. आणि एक जशी आपण आईवडिलांची पूजा करतो तशी आम्ही बापाची पूजा करतो आणि त्याला मागणं मागत असतो की आम्हाला इथून पुढे शांत होऊन भरभरून मच्छी येऊ दे. आणि तसं तो आमचं मागणं स्वीकार करतो आणि आम्हाला वर्षभर भरभरून भरभरून मच्छी देत असतो आणि आमचा उदरनिर्वाह चालत असतो. एस मराठी न्यूजसाठी निलेश लोखंडे, रायगड. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.